तुम्ही तुमचे कर्तृत्व सिद्ध करा ना दादा, मंगेशरावचं नाव घेऊन का आपले नाव मोठे करता? असा जाब मला इंस्टाग्रामवर एकाने विचारला. मी उत्तर दिलं, अहो मला नाव मोठे छोटे करण्याशी काही घेणं नाही, फक्त मैत्री जपणं काम आहे. तर मंगेशराव साबळे यांच्या स्टेजवर जे मी उपोषणस्थळी भाषण दिलं होतं, त्याची खूप चर्चा झाली. चळवळीतील जुन्या सहकाऱ्यांनी देखील दाद दिली आणि मंगेशरावांना माझ्या भाषणशैलीची जाण आहे, कारण की आम्ही जुने मित्र आहोत आणि म्हणून त्यांनीच मला सांगितलं की तू भाषण करावं आणि म्हणून मी केलं. मी एवढंच सांगतो की मी सार्वजनिक जीवनात सक्रिय नाही आहे. मंगेशराव हे खरे समाजकारणी आहेत. खरंच त्यांनी अन्नत्याग केला याची मला जाण आहे आणि मैत्रीपोटी, फक्त आपली एक जीवाभावाची मैत्री आहे, त्यासाठीच मी तिथे गेलो होतो. मला मंगेशराव यांच्यापासून काहीही फायदा तोटाही नको आहे आणि दुसऱ्याच्या कर्तृत्वावर स्वतःची पोळी भाजून घेणारा मी माणूस नाही आहे आणि फक्त आपली एक मैत्री जपायची. जशी भगवान श्रीकृष्णाची व सुदामाची मैत्री होती, तिच्यामध्ये कुठलंही मतलबीपणा नव्हता, तशीच आमच्या दोघांची मैत्री आहे.